आज मी तुमच्यासाठी आलोय NP मोटर्समध्ये. हा पडतो पनवेलमध्ये. जर कलेक्शनचा बोलायला झालं ना, तुम्हाला लो बजेट, मिड बजेट, सर्व बजेटच्या गाड्या आहे. न्यू शेपमध्ये बी स्विफ्ट आहे. पण सर्वात पहिले इंट्रोड्यूस करूया इकडचे ओनर नितीन भाऊ. नितीन भाऊ कसे आहो? नमस्कार, मस्त आहे एकदम. नितीन भाऊ, सर्वात पहिले हे सांगा, आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन काय आहे आणि मिनिमम डाऊन पेमेंट किती असणार आहे? मिनिमम आपल्याकडे डाऊन पेमेंट आहे 50,000पासून डाऊन पेमेंट आहे. Okay. सिबिलो डिपेंड करतो. आपण त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही असेल तरी लोन मारून देऊ. ऑल ओव्हर इंडियामध्ये का ऑल ओव्हर महाराष्ट्र? ऑल ओव्हर इंडिया असू दे, कुठेही करून देऊ. अजून काय पाहिजे? ऑल ओव्हर इंडियामध्ये लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि त्याच्या अलावा जर स्टार्टिंग प्राइस बोललो तर आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंग प्राइस आपल्या 1.5 लाखापासून स्टार्ट. 1.5 लाखापासून स्टार्ट आहे. सर्वात पहिले तर स्टार्ट करूया वॅगनार. काय डिटेल आहे? वॅगनरी 2013ची आहे, कंपनी प्लस CNG गाडी आहे. या गाडीची आपण एकदम फायनल कोट केलेली आहे 2,30,000 रुपये. फायनलच प्राइस सांगून टाका, कारण जर दिवाळीमध्ये कोणाला गाडी घ्यायची असेल तर डायरेक्ट तो आपल्याकडनंच येऊन गाडी घेईल. मग ही गाडी डस्टर 2013ची डिझेल गाडी आहे. या गाडीची आपण फायनल ठेवलेली 3 लाख रुपये. सेकंड ओनर गाडी आहे, डिझेल व्हेरियंट 110. तरी बी डाऊन पेमेंट या गाडीवर किती होणार? 50,000 डाऊन पेमेंट मध्ये होऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता जर एर्टिगा पाहिजे जर कोणाला 7 सीटर मध्ये, त्याचा बी ऑप्शन आहे. काय डील आहे? आर्टिगा ही 2013ची कंपनी फिटिंग CNG आहे. ही गाडी सिंगल ओनर आहे. या गाडीची आपण बघू शकतो तर हिच्यावर पण 50,000 ते 70,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये होऊन जाईल. या गाडीची फायनल आपण ठेवली 4,80,000 रुपये. चला, ठीक आहे. अजून एक न्यू शेप मध्ये वॅगनार, हिचा काय डील आहे? ही 2019ची गाडी आहे. पेट्रोल प्लस CNG सिंगल ओनर गाडी आहे. बरोबर. या गाडीची आपण फायनल ठेवलेली आहे 4,40,000 रुपये. हिचा डाऊन पेमेंट तरी बी किती होईल? याच्यावरती डाऊन पेमेंट पकडून चला 25,000 मध्ये पण होईल, पण तुमच्या सिबिलो डिपेंड आहे सगळं. आणि एर्टिगा? एर्टिगावरती 70,000 रुपये डाऊन पेमेंट जाईल. ओके, ठीक आहे. आता जर बघू शकता आमच्याकडे न्यू शेप मध्ये डिझायर बी आहे. हिचा काय डील आहे? ही डिझायर 2013ची गाडी आहे, डिझेल व्हेरियंट आहे, सिंगल ओनर गाडी आहे. ही पण आपण 4 लाख रुपयामध्ये फायनल करू. हिच्यावर पण जवळपास 70,000 रुपये डाऊन 70 डाऊन पेमेंट होऊन जाईल. आता बघू शकता, आता तुम्हाला ओल्ड शेप मध्ये बी स्विफ्ट दाखवणार आणि न्यू शेप मध्ये बी आहे. सर्वात पहिले ओल्ड शेप. ओल्ड शिफ्ट ही 2016ची डिझेल गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. हिच्यावरती पण तुम्हाला 50,000 डाऊन पेमेंट मध्ये आणि हिचा फायनल प्राइस किती होऊन एकदम जाईल? फायनल ही 4,75,000 रुपयाला. 4,75,000 मध्ये तुम्हाला ही स्विफ्ट होऊन जाईल. आता रेड कलरची बी स्विफ्ट आहे आमच्याकडे, बघू शकता. ही रेड कलरची स्विफ्ट 2018ची पेट्रोल प्लस CNG ऑटोमॅटिक गाडी आहे. बरोबर. ही पण गाडी आपण एकदम फायनल 5 लाख रुपयाला होईल. पण कडनं जर कोणी आलं, आपल्या सबस्क्रायबर कोणी आलं तर त्याच्यात पण 10-20,000 आपण डिस्काउंट देऊ. चला, ठीक आहे. आता बघू शकता इकडे आमच्याकडे जसं तुम्हाला लेटेस्ट मध्ये आम्ही स्विफ्ट दाखवली आहे, हिच्यावर फोकस करू शकता. ही लेटेस्ट मध्ये आमच्याकडे एस्प्रेसो बी आहे. काय डील आहे? 2020ची पेट्रोल प्लस CNG कंपनी फिटिंग गाडी आहे. बरोबर. ही पण सिंगल ओनर गाडी चालली कमी 60,000च्या आसपास चालली. ही पण फायनल आपण 3.25 लाख रुपयाला देऊ. बरोबर. आता आमच्याकडे लो बजेट मध्ये i20 बी आहे, i10 I10 आहे. आणि त्याच्यानंतर अल्टो आहे. फोकस करू शकता इकडं, बघू शकता रेड कलर मध्ये आहे i10 आणि त्याच्यानंतर अल्टो आहे. सर, सर्वात पहिले i10 काय डील आहे? i10 ही 2010ची आहे, पेट्रोल प्लस पेट्रोल गाडी आहे. ही सिंगल ओनर गाडी आहे. पासिंग वगैरे करून आपण 1,60,000 रुपयाला गाडी देऊ. कंडिशन बघू शकता तुम्ही, एकदा साईड प्रोफाईल दाखवतोय गाडीची, एकदम क्लास कंडिशन आहे. ही स्क्रॅचलेस मध्ये आहे. जर कोणाला घ्यायची असेल i10 सरांना कॉन्टॅक्ट करा. सर, दुसरी आता ही अल्टो. ही पण अल्टो 2013ची आहे, पेट्रोल प्लस CNG आउटफिटिंग CNG आहे. बरोबर. ही पण गाडी आपण फायनल एकदम जर कोणी जवळचा जर असेल ना तुमच्या, तर त्याच्यासाठी एकदम खास चॅलेंजिंग प्राइस मध्ये 1.5 लाखाच्या आतमध्ये गाडी देईन मी तुम्हाला. आणि कंडिशन बघू शकता. असं तुम्हाला वाटलं का कोणती एकदम रेटवली गाडी देतात, असा काय नाही. यामध्ये 14 मध्ये पासिंग मध्ये गाडी आहे ही आणि एकदम स्क्रॅचलेस कंडिशन आहे. आता आम्ही पार्टचा आमचा स्टॉक दाखवतो. त्यामध्ये डॅटसन आहे, एर्टिगा आहे, दुसरे बी लय गाड्या आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि जर अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर आठवणीने लाईक करा. डॅटसन बी आहे. पुढे आमचा लय स्टॉक आहे. हो, सर्वात पहिले डॅटसन काय डील आहे? डॅटसन ही ऑटोमॅटिक प्लस CNG 2018ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. या गाडीची आपण तशी 2.5 लाख रुपये आस्किंग ठेवली आहे, पण 2,20,000 रुपयामध्ये ट्रान्सफर सकट देऊ आपण गाडी. सर, सर्वात पहिले जरा फूडचे डिटेल सांगायचं पहिले एकदा तुमचा ॲड्रेसचे रिगार्डिंग गाईड करा ना. लोकांना नियरेस्ट स्टेशन कोणता पडणार आहे आणि कसा येऊ शकतात तर एक्सप्लेन करा. तुम्ही पनवेल स्टेशनच्या अलीकडचं स्टेशन खांदेश्वर स्टेशन आहे. त्या स्टेशनवरून उतरलात की तुम्हाला शेअर ऑटो भेटेल खांदा कॉलनीसाठी. खांदा कॉलनीमध्ये सेक्टर 9 कृष्णा टॉवरच्या खाली NP मोटर्स कोणाला विचारा कळून जाईल. बघू शकता ही बिल्डिंग आहे आमची. ह्याच्या खालीच आमचं ऑफिस आहे NP मोटर्स म्हणून. इकडे येऊ शकता आणि समोरच पार्किंग आहे. इकडे आमचा स्टॉक लावलेला आहे. तर जर कोणाला यायचं आहे इकडे येऊ शकता. डायरेक्ट बी ट्रेनमधून उडी मारू शकता. झेन इस्टिलो 2013ची कंपनी फिटिंग CNG सिंगल ओनर गाडी आहे. ही पण
या गाडीची आपण फायनल ठेवलेली आहे 2,40,000 रुपये. बघू शकता चांगल्या कंडिशनची गाडी आहे ही बी. भाऊ पाठी बी i20 आपलीच आहे ना? i20 पण तिचा पण आपलीच डील आहे. सांग ना i20, कारण i20 टोयोटा इथिओस सांगायच्या पहिले एकदा या i20 ची डील सांग, कारण कडक गाडी दिसते. काय डील आहे भाऊ? i20 इलाइट आहे, 2015 आहे, सिंगल ओनर बटन स्टार्ट टॉप मॉडेल गाडी आहे. या गाडीची आपण आस्किंग ठेवलेली आहे 4.25, पण गाडी एकदम फायनल पहिले 3,75,000 रुपये. 3,75,000 मध्ये तुम्हाला i20 भेटणार. आता बघू शकता आपल्याकडे टोयोटाची जी गाडी आहे सिदान मध्ये आहे, टोयोटा इथिओस म्हणून. काय डील आहे भाऊ या गाडीची? ही 2011ची गाडी आहे, पेट्रोल प्लस CNG, आफ्टर मार्केट CNG आहे. हे गाडीची आपण एकदम फायनल ठेवलेली आहे 1,70,000 विथ ट्रान्सफर करून. आता बघू शकता इकडे आमच्याकडे i20 बी आहे, जी आमच्याकडे लो बजेट मध्ये i20 अवेलेबल आहे. थोडा नॉर्मल इकडे तुम्हाला स्क्रॅच ते करून भेटेल. तुम्हाला कलर वगैरे देऊ तुम्ही आपण, ते करून कारण कसं आहे म्हणजे स्क्रॅचेस वगैरे आहेत तर तुम्ही केलेलं करून द्याल तर चांगलं होईल. ते रेडी पोझिशन गाडी भेटून जाईल तुम्हाला. ओके. ही 2011ची गाडी आहे, ही पण पेट्रोल गाडी आहे, थर्ड ओनर गाडी झालेली आहे. ही गाडी आपण फायनल 1.5 लाख रुपयाला देऊन टाकू. सर्वात पहिले जे तुम्ही ही व्हाईट कलरची i20 सांगितली, ही किती डाऊन पेमेंट मध्ये भेटणार? ती तुम्हाला 50,000 डाऊन पेमेंट मध्ये होऊन जाईल. टोयोटा इथिओस ETOS मध्ये लोन होणार नाही, तुम्हाला ऑन कॅश घ्यायला लागेल. ओके. i20 मध्ये पण ऑन कॅश, जे 2011च्या खालच्या मॉडेल म्हणजे 2012च्या खालच्या मॉडेल त्याच्यावर तुम्हाला लोन होणार नाही. ओके. 12च्या पुढची घ्यायचं त्याच्यावर लोन होऊन जाईल. आणि डॅटसन डॅटसन वरती पण फुल 100% लोन होऊन जाईल. चला ठीक आहे. आता बघू शकता आमच्याकडे पार्टी डिझायरचा बी ऑप्शन आहे, होंडा सिटी बी आहे, लय भारी कलेक्शन आहे. तर सर्वात पहिले सर डिझायर काय डील आहे? डिझायर 2010ची आहे, पासिंग केलेली आहे गाडी, पेट्रोल प्लस CNG गाडी, एकदम टकाटक कंडिशन मध्ये गाडी आहे. ही गाडी आपण फायनल देऊन टाकू 1,60,000 रुपयामध्ये विथ RC ट्रान्सफर. 2000 कधीची बोललो? 10ची. करेक्ट. आता मला सांगा एक गोष्ट, जर कोणाला म्हणजे असं आहे तुम्ही बोललो फायनान्सची सुविधा आपल्याकडे अवेलेबल नाही हा. आहे, तर पर्सनल लोन जर कोणाचा होत असेल तर तुम्ही करून द्याल का? कसं आहे? पर्सनल लोन आपल्याकडे पर्सनल लोन होत नाही, यूज कार लोन आपण करून देऊ शकतो. पर्सनल लोन साठी आम्ही कस्टमरला सजेस्ट करतो की तुम्ही स्वतःच्या बँकेमध्ये पर्सनल लोन ट्राय करा. चला ठीक आहे. आता आपण व्हिडिओची एंड ही लास्ट गाडी आहे ना भाऊ? ही होंडा लास्ट सिटी? गाडी आहे. हा, काय डील देणार होंडा सिटीची? ही होंडा सिटी 2011ची गाडी आहे, प्युअर पेट्रोल गाडी आहे. ही गाडी पण सिंगल ओनर गाडी आहे. ही गाडी आपण फायनल 2,40,000 रुपयाला देऊ. त्याच्यामध्ये आपण पाहिजे तर हिच्यावर पण ट्राय करू लोनसाठी, झालं तर पॉसिबल आहे, नाहीतर मग सिबिलवरती डिपेंड आहे सगळं. चला ठीक आहे. तुम्ही डिटेल्स चांगल्यापणाने सांगितले, लोक इकडे व्हिजिट बी करणार. पण मला हे सांगा, याच्या अलावा तुमच्याकडे अजून दुसरा कोणता स्टॉक आहे, थोडा एक्सप्लेन करा ना. त्याच्या अलावा माझ्याकडे एक झायलो पण आहे. झायलो 2010ची गाडी आहे, ती पण आपण 1.5 लाख रुपयामध्ये देऊ. सेकंड ओनर गाडी आहे, डिझेल व्हेरियंट आहे. बरोबर. आणि प्लस एक दुसरी एक झेन स्टिलो आहे, ती पण गाडी आहे. प्लस एक स्विफ्ट पण आहे आपल्याकडे. अजून 2-3 गाड्या आहेत तर पॉलिशिंगला वगैरे गेलेले आहेत. एक वॅगनर आहे ओके. 2021ची पेट्रोल प्लस CNG, ओके. ती पण गाडी आपण फायनल 4.5 लाख रुपयाला. आणि लो बजेट मध्ये 1च्या आत किंवा 2च्या आत कोणत्या गाड्या येणार आहेत का? लो बजेट मध्ये 2 आल्टो आहेत माझ्याकडे, एक 2009ची आहे आणि एक 2010ची आहे. किती मागणार तिचे पैसे? त्या पण लाखाच्या रेंज मध्ये आहेत. लाखाच्या आत? लाखाच्या आत येतील त्या. ओके. तर जर कोणाला कोणती बी गाडी घ्यायची असेल ना, स्क्रीनवरती नंबर चालत असेल, कॉन्टॅक्ट करा. बघू शकता तुम्ही स्टॉक लय याहून स्टॉक आहे आमच्याकडे अवेलेबल. आणि ही व्हिडिओ आठवणीने शेअर करा.